बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना हा डायलॉग इतका फेमस आहे की आपण सहज जरी कोणाच्या तोंडून ऐकला तर लगेचच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। तो म्हणजे शोले चित्रपटाचा तो एक सीन ज्यामध्ये गब्बरने चित्रपटातील नायिका बसंतीला म्हणजेच हेमा मालिनीला किडनॅप केलेलं असतं। चित्रपटातील नायक वीरू घोड्यावर बसून तिचा बचाव करण्यासाठी रवाना होतो। गब्बरची लोक वीरूलाही कैद करतात। जेव्हा गब्बर बसंतीला नाचायला सांगतो तेव्हा आवाज येतो, बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना। तर शोले पासून सीता और ग्रीता, क्रांती, जुगनू, बागवान सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या बसंतीला म्हणजेच हेमा मालिनीला ड्रीम गर्ल का म्हणतात? काय आहे तो किस्सा ज्यावरून हेमा मालिनी झाली ड्रीम गर्ल? जाणून घ्यायचंय ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अभिनेत्री हेमा मालिनी या त्यांच्या काळातल्या सुपरहिट अभिनेत्री आहेत, ज्यांनी केलेल्या सिनेमाची आणि त्यांच्या भूमिकांची चर्चा कायमच होत असते। सपनों का सौदागर हा हेमा मालिनी यांचा चित्रपट असून या चित्रपटाचे नायक राज कपूर होते। बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी चित्रपट आणि राजकीय कारकिर्दीत भरघोस यश मिळवले। हेमाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की तिला कधीही चित्रपटात यायचे नव्हते। तिला नृत्याची आवड होती आणि ती एक व्यावसायिक नृत्तिका होती। हेमाच्या आईची इच्छा होती की तिने चित्रपटात हात आजमावावा। हेमाने आईच्या सांगण्यावरून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि ती बॉलिवूडची ड्रीम गर्ल बनली। जितेंद्र आणि संजीव कुमार यांच्याशी अफेअरच्या चर्चेत असणारी हेमा पुढे जाऊन धर्मेंद्र यांच्यासोबत सिनेमात काम करताना आपल्या लग्नाचे सूर जुळवते आणि हे दोघे लग्नबंधनात बंधित होतात। फिल्मी दुनियेतले पार्टनर रिअल लाईफचे पार्टनर बनतात। ड्रीम गर्ल हे नाव कसं पडलं याचा विचार केला तर अनेकांना वाटतं की ड्रीम गर्ल या सिनेमामुळे आणि त्यातल्या किसी शायर की गझल ड्रीम गर्ल या गाण्यामुळे त्यांना ड्रीम गर्ल हे टोपण नाव पडलं। पण खरा किस्सा काही वेगळाच आहे। सपनों का सौदागर हा सिनेमा आला तेव्हा सिनेमाचे निर्माते बी अनंत स्वामी आणि इतर सिनेमा मेकर्स प्रसिद्धीसाठी एक वन लाइनर शोधत होते। बराच विचार केल्यानंतर बी अनंत स्वामी यांनी सपनों के सौदागरच्या हेमा मालिनीच्या पोस्टर खाली लिहिलं, राज कपूर की ड्रीम गर्ल। हा त्या काळातला पब्लिसिटी स्टंट होता असं म्हटलं जातं। 45 वर्षीय राज कपूर 20 वर्षीय हेमा मालिनी सोबत राज कपूरची ड्रीम गर्ल अशी एक टॅगलाईन देऊनच अनंत स्वामी यांनी सिनेमाची पोस्टर्स रंगवली आणि ती प्रसिद्ध सुद्धा झाली। सिनेमा या टॅगलाईनमुळे जास्त चालला वगैरे असं काही मुळीच झालं नाही, पण हेमा मालिनी यांना ड्रीम गर्ल हे नाव मिळालं ते पहिल्या चित्रपटापासूनच। सपनों का सौदागर नंतर खासगीत अनेक जण हेमा मालिनी यांचा उल्लेख ड्रीम गर्ल करायचे, पण ड्रीम गर्ल सिनेमा आल्यावर आणि ड्रीम गर्ल हे त्यातलं टायटल सॉन्ग आल्यावर हेमा मालिनी सगळ्या जगाचीच ड्रीम गर्ल झाली। तर असा आहे हा खास टोपण नावाचा किस्सा। तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही मॅक्स वुमन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा।